5 जानेवारी 2026 ला जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी मुर्दाबाद, अमित शाह मुर्दाबाद आणि मोदी शाह की कबर खुदेगी, जेएनयू की धरती पर अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या गेल्या। यामध्ये शेकडो विद्यार्थी सामील झाले होते। नक्की ते कशा पद्धतीच्या घोषणा देत होते ते तुम्हीच बघा। निमित्त होतं उमर खालिद आणि शर्जील इमाम यांचा जामीन नाकारल्याचं। पण मित्रांनो, हा फक्त एक विरोध नाहीये। नुकतंच इंडिया गेटवर मागच्या महिन्यामध्ये प्रदूषणाच्या नावाखाली एक आंदोलन झालं, जिथं नक्षलवादी कमांडर माडवी हिदमा याच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या। हे लोक नक्षलवादी नाहीत, पण नक्षल समर्थक आहेत। 5 जानेवारी 2020 ला म्हणजे 6 वर्षापूर्वी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये काही अज्ञात लोकांनी विद्यार्थ्यांच्यावर आणि शिक्षकांच्यावर एक हल्ला केला होता। या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि 2 दिवसापूर्वी भारताच्या सुप्रीम कोर्टाने दिल्लीमधल्या दंगलींच्या मागचे मुख्य आरोपी असणाऱ्या उमर खालिद आणि शर्जील इमाम यांचा जामीन नाकारला होता आणि पुढचं किमान 1 वर्ष या दोघांनाही जामिनासाठी अर्ज करता येणार नाही असंही सांगितलं होतं। या दोघांच्यावर असणारे आरोप किती गंभीर आहेत हे तुम्हाला माहितीच असेल। या गोष्टीच्या निषेधार्थ म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात जेएनयू मध्ये हे विद्यार्थी घोषणाबाजी करत होते। या सगळ्या आंदोलकांच्यावर आता दिल्लीमधल्या वसंत कुंज पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। यामध्ये जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन या संघटनेचे पदाधिकारी सामील आहेत, ज्यांची नावं मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। अदिती मिश्रा, गोपिका बाबू, सुनील यादव, दानिश अली, साद आझमी, मेहबूब इलाही, कनिष्क, पाकिजा खान, शुभम आणि इतर संघटनेचे कार्यकर्ते असे अनेक लोक यामध्ये सामील होते। आताच्या बीजेपी विरोधात असणाऱ्या लोकांना वाटेल की हे तर लोक सरकार विरोधी आहेत, पण लक्षात घ्या की जेव्हा या देशात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा देखील हे लोक हेच करत होते आणि त्यावेळच्या सरकारचा विरोध करत होते। यांचा विरोध सरकारला नाही, तर यांचा विरोध या देशालाच आहे। माओवाद्यांच्या अधिकृत डॉक्युमेंटनुसार, ज्याला अर्बन पर्स्पेक्टिव्ह आवर वर्क इन अर्बन एरियाज असं म्हटलं जातं, त्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की फक्त जंगलात लढून क्रांती येणार नाही, शहरांमध्ये आपली माणसं स्लीपर सेल्स च्या माध्यमातून पेरली पाहिजेत। हे लोक गुपचूपपणे सिस्टीममध्ये घुसतात आणि योग्य वेळी सरकार, संविधान, न्यायव्यवस्थेच्या विरोधात असंतोष पसरवतात। यांना चटकन ओळखून लोकांच्या समोर आणि विशेषतः आपल्या तरुणांच्या समोर त्यांना एक्सपोज करून त्यांची लायकी समाजाला दाखवणं आणि त्यांच्या विचारातला फोलपणा, त्यांच्या विचारातला अंतर्विरोध समाजासमोर उघडा करणं हे फार महत्त्वाचं आहे। कारण यांच्या गुळगुळीत कल्पना तरुणांना आकर्षित करू शकतात। पण तुम्ही अशा नक्षल समर्थकांना कधी पाहिलंय काय? तुमचं या लोकांच्या बद्दलचं मत काय आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा।